गेली 2 दिवस मी पुण्यामध्ये होतो. खरं तर हा व्हिडिओ मी पुण्यातूनच त्या ठिकाणी शूट करणार होतो. परंतु काही विद्यार्थ्यांना, पालकांना भेटी द्यायच्या होत्या, व्हिजिट होत्या. तसेच माझ्या कंपनीचं थोडं अपडेट करणं, काही ॲग्रीमेंट्स करणं होते. त्यामुळे हा व्हिडिओ मी पुण्यावरून घरी आल्यानंतर बनवतोय. 2024 मध्ये माझा स्वतःचा मुलगा नीट परीक्षा देऊन 2024 मध्ये जी समस्या उद्भवली होती, 68 पेक्षा जास्त मुलांना 720 पैकी 720 मार्क्स होते. त्यावेळेलासुद्धा पेपर फुटल्याची किंवा या नीट परीक्षेमध्ये काही गैरप्रकार, गैरकृत्य घडल्याची शंका सर्वांना त्या ठिकाणी आली होती, चौकशी लागली होती. आणि 2024ची नीट परीक्षा पुन्हा होणार. त्यावेळेला गंभीर विषय असा होता की नीट परीक्षेचा रिझल्ट लागला होता आणि रिझल्ट लागल्यानंतर त्या ठिकाणी काहीतरी गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलं होतं. माझा मुलगा आणि मी 2024मध्ये या सर्व ताणतणावातनं, या सगळ्या क्रायसिसमधनं, त्या एन्झायटीमधनं, त्या डिप्रेशनमधनं गेलो आहे. ज्या डिप्रेशनमधनं, ज्या एन्झायटीमधनं, ज्या ताणतणावातनं सध्या भारतभरातील 22 लाख विद्यार्थ्यांचे पालक आणि स्वतः विद्यार्थी जात आहेत. मला या सर्व दुःखाची आणि या सगळ्या समस्येची जाणीव आहे. या गोष्टीतनं आम्ही त्या ठिकाणी पार झालो आहे. मुलांवर, पालकांवर त्या ठिकाणी काय बीतत असेल, ही सर्व परिस्थिती जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी अनुभवतोय, नव्हे तर या सगळ्या गोष्टीला जाणतोय. अतिशय भीषण अशी ही घटना आहे की विद्यार्थ्यांचं 12वी नंतरचं शिक्षण आणि त्यांचे जे काही स्वप्नपूर्ती आहेत, डॉक्टर होण्याची इच्छा आहे, रुग्णांची सेवा करण्याची इच्छा आहे, या सगळ्या गोष्टींवर केवळ यंत्रणेमध्ये असलेल्या त्रुटी आणि काही पैशासाठी भ्रष्ट असलेले लोक स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या अर्थार्जनासाठी या सर्व गोष्टी ज्यावेळेस करतात, कितीतरी लोकांवर या गोष्टीचा परिणाम होतो, नव्हे तर आयुष्यातून, भविष्यातून स्वतःला उठवण्याची ही गोष्ट त्या ठिकाणी घडते. याची जाणीव या लोकांना असत नाही. 22 लाख विद्यार्थी, महाराष्ट्रातील 4.25 लाख विद्यार्थी नीट आणि CET या 2 परीक्षेतनं त्या ठिकाणी जात असतात. आणि या सर्व लोकांवर, या सगळ्या लोकांच्या काळ्याबिऱ्या या गोष्टीमुळे किती परिणाम होतो, किती खोलवर या गोष्टीचा त्या ठिकाणी परिणाम होतो, हे आपण पाहत आहोत. नीट परीक्षा ही फुटायला नको. त्याला कारण असं आहे की काल परवापासून गमतीने का होणं, मीम्सच्या माध्यमातून एक गोष्ट त्या ठिकाणी प्रत्येकजण डिस्कस करतोय, चर्चा करतोय की वरळी मटक्याला त्या ठिकाणी सरकारचं प्रोटेक्शन नाही, त्यांना कुठल्या प्रकारची सिक्युरिटी नाही, परंतु वरळी मटक्याचे आकडे त्या ठिकाणी फुटत नाहीत. त्या धंद्यामध्ये, बेकायदेशीर 2 नंबरच्या धंद्यामध्ये त्या ठिकाणी एवढी दक्षता त्या ठिकाणी बाळगली जाते की आकडे त्या ठिकाणी वरळी मटक्याचे फुटत नाहीत, परंतु पेपर फुटतो. आणि या पेपरला सरकारची एक यंत्रणा आहे, NTA नावाची, सरकारचं प्रोटेक्शन आहे. सर्व ठिकाणी त्या ठिकाणी जे काही पोलीस यंत्रणा सकट सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी काम करत असताना हे पेपर फुटतात कसे? सुरुवातीला मोटेगावकर RCCच्या या प्राध्यापकाच्या आणि या संस्था चालकाच्या, क्लास चालकाच्या बाबतीत जी मीडिया ट्रायल होत होती, मोटेगावकराला या सगळ्या गोष्टीमध्ये दोषी पकडून इतर लोक जे आहेत, जे सरकारशी निगडीत आहे, NTA शी निगडीत आहे, जे डायरेक्ट रिप्रेझेंट करतात केंद्र सरकारला, अशा लोकांना वाचवल्या जाते की काय, आणि मोटेगावकर हा एकच मासा त्या ठिकाणी गळा लावला जातो की काय, अशा पद्धतीची परिस्थिती, अशा पद्धतीची वस्तुस्थिती आणि अशा पद्धतीची माहिती ही बाहेर येत होती. मला शंका येत होती की NTAचे जे काही दोषी अधिकारी आहेत, ज्याच्यामध्ये PV कुलकर्णी असो, त्याचबरोबर त्या 2 सुरुवातीला आढळलेल्या मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे, त्याच्यामध्ये आणखी एक मनीषा हवालदार यांची पुण्यामधनं त्या ठिकाणी एंट्री झाली. म्हणजे 3 मनीषा, एक PV कुलकर्णी यांना साईडलाईन करून, यांना सोयीस्करपणे त्या ठिकाणी वाचवून, एकटा मोटेगावकर हा गळाला लावून, सर्व त्याच्या माथी मारून, याच एका व्यक्तीनं सगळी काही जी काही कारवाई आहे, पेपर फुटीचा जो काही सगळा प्रोग्राम आहे किंवा जी क्रोनॉलॉजी आहे, ती त्याच्या माथी मारून हे सर्व लोक नामानिराळे होतात की काय, अशी भीती सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी जाणवली. कोरोनाच्या आधीपर्यंत मी विदेशातील ॲडमिशनच्या माध्यमातून या सर्व मेडिकलच्या ॲडमिशन्स, मेडिकलच्या ह्या सगळ्या परीक्षा आणि या सगळ्या प्रोसेसशी निगडीत होतो. कोरोनानंतर मी माझा जो व्यवसाय विदेशामध्ये MBBSचे ॲडमिशन करून देण्याचा, तो सोडून दिला होता. परंतु या सगळ्या क्रायसिसमधनं एक पर्याय हा मुलांना असायला पाहिजेत, आणि तो फॉरेनच्या ॲडमिशनच्या माध्यमातून एक उत्तम आणि चांगला पर्याय मुलांसाठी, पालकांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. परंतु सरकार या गोष्टीकडे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे की मुलांनी बाहेर ॲडमिशन न घेता केवळ आणि केवळ त्यांच्या अखत्यारीत असलेले जे काही युनिव्हर्सिटीज येतं, त्यांच्या अखत्यारीत असलेले जे काही कॉलेज येतं, किंवा त्यांची ही जी भ्रष्ट यंत्रणा आहे, या यंत्रणेमार्फतच त्या ठिकाणी आपलं वैद्यकीय शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करावं. माझा मुलगा 2024मध्ये त्या ठिकाणी या सगळ्या अडीअडचणीतनं पार होऊन स्वतःचा जो काही मेडिकलचा प्रवेश आहे त्यांना तो निश्चित केला. निश्चित केल्यानंतर
2 वर्षापासून लातूरच्या, कारण तो लातूरच्या कॉलेजमध्ये त्याचं वैद्यकीय शिक्षण त्या ठिकाणी घेतो आहे. 2 वर्षापूर्वीपासून तो स्वतः इतर काही जे काही विद्यार्थी येतं, जे काही पालक येतं आणि हे जे काही लातूरवरून घडणारी जी घडामोड आहे याच्याशी थोडासा तो समरस आहे किंवा त्याच्या कानावर या सगळ्या गोष्टी पडतात. नीट पेपर होण्यापूर्वी 3 मे 2026 पूर्वी त्याच्या माध्यमातून या नीट प्रकारामध्ये, नीट परीक्षेमध्ये काहीतरी गौडबंगाल होत आहे अशी बातमी मला कळली होती. परंतु 2 वर्षापूर्वी माझ्या मुलाचा नंबर लागला आणि आता या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर आहे. हा जो मेडिकलचा जो ॲडमिशनचा व्यवस्था आहे तो आपण सोडून दिला आहे. त्याच्यामुळे या फंदात आपण पडणे नको किंवा या गोष्टीचं आपल्याला काही घेणं देणं नाही असं करून त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं होतं. परंतु परत एकदा आता हा विषय पुढे आला. मी सातत्यानं सांगतो की 2024-2026ला पेपर फुटले म्हणून त्या ठिकाणी कांगावा केला गेला नव्हे, तर मागील 10 वर्षापासून हे पेपर त्या ठिकाणी फुटत आलेले आहेत. हे पेपर पैसेवाल्या पालकांकडनं त्यांच्या मुलांकडे त्या ठिकाणी ते डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि त्याच्यातनंच या सगळ्या लोकांनी आपापले MBBSचे प्रवेश जे आहेत ते निश्चित केलेले आहेत. असो, जी गोष्ट झाली त्या गोष्टीवर परत आता बोलत बसण्यापेक्षा याच्या पुढे म्हणजे जी आता CBIनं चौकशी लावली आहे, या चौकशीमध्ये धक्कादायक असे खुलासे आणि धक्कादायक माहिती आता बाहेर येत आहेत. 2 दिवस मी काल पुण्यामध्ये होतो. पुण्यामध्ये असताना अनेक पालकांसोबत माझी चर्चा झाली. अनेक माझे काही जुने कलिग जे या मेडिकल ॲडमिशनमध्ये होते त्या लोकांना मी परवा रात्रीपर्यंत भेटलो. याच्यातनं एकच निष्पन्न होतं आहे की मोटेगावकर यांनी स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी 10 दिवस पूर्वी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा पेपर हा उपलब्ध करून दिला. CBIनं जे काही माफीचे साक्षीदार त्या ठिकाणी लातूरमधले बनवले त्याच्यामध्ये मोटेगावकरांचा मुलगासुद्धा एक माफीचा साक्षीदार, ज्याला त्यांनी स्टार मार्क दिला आहे. या 2 साक्षीदारांनी CBI पुढे कबूल केलं आहे आणि खुद्द मोटेगावकर यांच्या मुलाने त्या ठिकाणी सांगितलं की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा नीटचा पेपर जसाचा तसा त्यांच्या पप्पाने, मोटेगावकर सरांनी हा त्या मुलाला दिला, हे त्या मुलाने कबूल केलं. किती डीपपर्यंत हा भ्रष्टाचार त्या ठिकाणी नीटच्या पेपरच्या बाबतीत झालेला आहे, किती खोलवर या सगळ्या गोष्टीपर्यंत हे लोक पोहोचलेले आहेत, याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्रसह संपूर्ण भारतभरातील लोकांना त्या ठिकाणी आला आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या नीटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपलं नीट क्वालिफाय केलं आहे अशी मुलं या सगळ्या प्रक्रियेमधून जे काही तणावातून जात आहेत अशांना विदेशातील ॲडमिशन करणे हा एक पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध आहे. माझ्या या फ्लाय हाय एज्युकेशन्स पुणे या कंपनीमार्फत मी यावर्षीपासून परत एकदा या क्रायसिसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विदेशातील ॲडमिशनचा जो काही पर्याय आहे, जो काही या ठिकाणी विदेशामध्ये जाण्याचा जो काही एक या सगळ्या लोकांना जो एक संधी उपलब्ध आहे, या संधी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. फ्लाय हाय एज्युकेशन पुणे ही माझी स्वतःची कंपनी आहे. या कंपनीचं वरील युनिव्हर्सिटीसोबत मी टायअप केलं आहे, त्यांच्यासोबत मी ॲग्रीमेंट केलं आहे. अकोला, बुलढाणा आणि वाशिम या मर्यादित 3 जिल्ह्यासाठी मी त्या ठिकाणी काम करणार आहे. या जिल्ह्याच्या व्यतिरिक्तही काही ॲडमिशनचे फोन किंवा काही संपर्क जर समजा मला मिळाले तर त्यांना व्हिजिट करून विदेशात जाण्यासाठी, जसे मी काल पुण्यामध्ये 4 विद्यार्थ्यांना, 4 पालकांना त्या ठिकाणी स्वतः घरी जाऊन व्हिजिट केल्या, त्यांना विदेशातील ॲडमिशनची सर्व माहिती त्या ठिकाणी दिली आणि 1-2 दिवसामध्ये त्यामधील काही विद्यार्थी किंवा 4 विद्यार्थी हे बाहेर ॲडमिशन घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त होतील आणि सक्सेसफुली फ्लाय हाय एज्युकेशन कन्सल्टंट ही माझी जी कंपनी आहे, या कंपनीमार्फत मी त्यांना विदेशात चांगल्यात चांगली सीट मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी विनंती आहे, या सर्व क्रायसिसमधनं बाहेर पडत असताना पॅनिक न होता आपली सतसत विवेकबुद्धी आणि परिस्थितीचा जो काही अभ्यास आहे हा सगळा करून मुलांनी विदेशात जाण्याचा पर्याय जो आहे त्या ठिकाणी स्वीकारावा. आम्ही या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीमागे स्टार्ट टू एंड ॲडमिशन करण्यापासून तर त्यांच्या ॲडमिशन झाल्यानंतरसुद्धा या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या कंपनीमार्फत मदत करणार आहे आणि त्यांना त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना, पालकांना असं वाटते की आपण या सगळ्या क्रायसिसच्या व्यतिरिक्त आपलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करावं, त्यांना डॉक्टर व्हायचं असेल, अशा लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा. डायरेक्ट त्या पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन व्हिजिट करून त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती फ्लाय हाय एज्युकेशन कन्सल्टंट पुणे देणार आहे आणि मुलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.